बाळासाहेबांबद्दल वाटेल तो बोलतो तो अजून आणि शेंबडे सगळे जाऊन त्याच्या गाडीच्या बाहेर जाऊन उभे राहतात नुसते. ऐसा क्यों बोला, ऐसा क्यों बोला. बाहेर काढून त्याला हाणला पाहिजे होता तेव्हा. लाज वाटत नाही तुम्ही अशा पद्धतीने बोलता ना. अंगावर घ्यायचं नाही, कारण चिपटवून घ्यायचं नाही. केसेस नको अंगावर. चाललंय आयुष्यभर चाललंय. बाळासाहेबांच्या कृपेने कमवून ठेवलंय, आता नको त्या भानगडी. वयाच्या शेवटच्या उंबरठ्यावरती उभे आहेत वगैरे असं बोलू शकतो एक माणूस आणि काही करत नाही. नशीब हे तिथे नव्हते. जायला परत ते कोकणं आले असते. आत पण मारतात, बाहेर पण मारतात वगैरे. त्या राज्याच्या त्या भाषेला त्या माणसांना महत्व मिळण्यासाठी फक्त ह्या काय धमक्याच द्यायच्या काय स्वतःहून समजत नाही. आणि म्हणून त्या ममता बॅनर्जींचे मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारची गोष्ट केली की त्याच्या भाषेमध्ये. मला फक्त अजून एक त्यांना पाठवायचं, मी पत्र पाठवणार आहे किंवा मी आमचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला पाठवणार आहे की ह्या परीक्षा तुम्ही अत्यंत चांगला उत्तम निर्णय घेतलेला आहे, परंतु त्याचबरोबर परीक्षा कधी आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठी वर्तमानपत्रांना जाहिराती दिल्याशिवाय तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही. त्या जाहिराती पण तुम्हाला दिल्या पाहिजेत. आमच्या मराठी मुलांना कळलंच नाही की परीक्षा कधी आहे, तर द्यायच्या कधी. आज आता हे थंडीचे सगळे दिवस आहेत, परंतु पुन्हा आज पाण्याचा प्रश्न निर्माण होणार. पाऊस हवा तेवढा पडलेला नाही. आज महाराष्ट्रातल्या किती ठिकाणी आज ग्रामीण भागामध्ये उद्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार, पाण्याचा प्रश्न निर्माण होणार. हे सगळे प्रश्न घेऊन तुम्हाला तिकडे लढावं लागेल, आंदोलनं करावी लागतील. लोड शेडिंगचा प्रश्न असेल, विनाकारण कोणाची तरी उगाच काळं फासू नका बरं का. बऱ्याच वेळेला तो ज्याचा काळं फासलेला असतो तो म्हणतो की बाबा कशाला फासलं, मी आधीच तसं आहे. आला होता तर पावडर फासायची होती. आणि विनाकारण असले कुठचेही काहीतरी मीडिया समोर येण्यासाठी म्हणून वगैरे वगैरे असली कुठची आंदोलन, मला खोटी आंदोलनं चालणार नाही हे तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. मला फोटोसाठी नुसतेच दाखवण्यासाठी असली कुठची आंदोलन मला तुमच्याकडनं होता कामा नाहीत. आपल्या पक्षाचा जो आतापर्यंतचा इतिहास आहे तो की आपण घेतलेलं आंदोलन हे शेवटपर्यंत नेतो आणि त्याच्याचा निर्णय आणतो, हे आतापर्यंतची आपली पक्षाची ही खासियत आहे. ही गोष्ट देखील तुम्ही त्या आंदोलनामधनं मला दिसली पाहिजे, कारण नाहीतर दिसणार मला सगळे. कलेक्टरला निवेदन देताना कलेक्टर इकडे हसतोय कोणाकडे बघून. ती साफसफाई मोहीम असते नाही का, उगाच साफसफाई मोहीम काढतात, मोठे दाणके घेतात. काय झालं तुला, कुठली साफसफाई काढलीस तुझी फोटोसाठी? बरं फोटो काढून झाले की निघून जातात.